बीडमधील जिल्हा परिषद शाळेची अक्षरशः दयनीय अवस्था झाली। पत्र्याला छिद्र पडल्याने वर्गांमध्येच पाणी साचते। बीडच्या माळापुरी येथील शाळेची दुरावस्था पाहायला मिळते। गावकऱ्यांसह शिक्षकांनी मागणी करून देखील शिक्षण विभाग जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याचाच खरं तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत। सर, काय सांगता येईल या ठिकाणची जी शाळा आहे किती वर्षापूर्वीची, काय काय अडचणी या ठिकाणी येतात पावसाळ्यामध्ये, काय सांगता येईल? या ठिकाणी दोन्ही शाळेचा प्रश्न असा आहे की इमारतीचा जुन्या आहेत आणि जवळजवळ 1990ची या ठिकाणची तत्कालीन ग्रामपंचायतने 4 वर्गखोल्या बांधून दिलेल्या आहेत। 35 वर्षापासून ती इमारत आहे आणि वेळोवेळी तिची डागडुजी केली जाते, रंगरंगोटी केली जाते, परंतु जवळजवळ 35 वर्षापासूनची शाळा असल्यामुळं कडीने जरासा पत्र खराब झाल्यामुळं दरवर्षी त्याला थोडंसं दुरुस्तीकरण करावं लागतं आहे। आमच्या लेवलला ते करतो। काय म्हणतात मुरंडरी वरांड्याची दुरुस्ती केली जाते, मेन कपाट हाताळलं जातं पावसाळ्यापुरतं आणि बाकी विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळं या ठिकाणी फक्त इमारती आमच्या शाळेला, माझ्या शाळेला तरी इमारतीच्या अजून 5 वर्गखोल्यांची गरज आहे। उर्दू शाळेचा विषय असेल, मराठी शाळेचा विषय असेल, आम्ही मुख्याध्यापकाच्या माध्यमातून शासनाकडे या ठिकाणी मागण्या दिलेल्या आहेत। आम्ही शासन दरबारी या ठिकाणी वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत शासनाने नवीन इमारतीची या ठिकाणी दखल घेतली नाही। आम्हाला कुठल्याही नक्कीच नवीन इमारतीची या ठिकाणी दखल घेतली। माझ्याबरोबर एक पालक देखील आहेत। काय सांगता येईल तुमच्या चिमुकल्याला या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काय काय अडचणी येतात, काय वाटतं, काय सांगता? नक्की सर, आम्ही सांगू की जसे आमचे सर म्हटले मुख्याध्यापक साहेब की 35 वर्षापासून आमच्या शाळेला काही म्हणजे अडचणी झेलावं लागतात की कुठं पत्रे पडतात, दरवर्षी त्याची दुरुस्ती करतायत, त्यामुळे सरकारने कुठंतरी तर लक्ष द्यावं आमच्या शाळेकडे। या जिल्हा परिषद शाळेची लवकरात लवकर दखल घेऊन या शाळेसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।